मी तुम्हाला एक सांगतो, मगाशी बांगलादेशचा उल्लेख झाला, हे देखील लोकांना जाग करावं लागेल. आपण पाहतोय आपल्या उघड्या डोळ्यांनी. मी नेहमी ही गोष्ट सांगतो, ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी हिंदू निर्बल होतो, हिंदू दुर्बल होतो, त्या ठिकाणी त्याला गुलामीचा सामना करावाच लागतो. ज्या ज्या ठिकाणी हिंदू मजबूत असतो त्या ठिकाणी तो राज्य करतो. आम्हाला कुठल्या जातीला, धर्माला, समाजाला त्या ठिकाणी कमी लेखायचं नाहीये, कोणावर अत्याचार करायचे नाहीये. हिंदू असं कधीच करत नाही, ती आमची संस्कृती नाही. पण या गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे की ज्या प्रकारे आमच्या हिंदूंवर बांगलादेशमध्ये अत्याचार होतात, कारण तो निर्बल होतो, आणि तोच प्रयोग आमच्याकडे देखील सुरू झालेला आहे. आज मतांच्या लांगुल चालना करता बांगलादेशियांना देखील संरक्षण देण्याचं काम काही पार्ट्या करतायत. या पार्ट्यांना हे लक्षात येत नाही, अरे निवडणुका येतील जातील, सरकार येतील जातील, पण आस्तींचे साप अशा प्रकारे जे आपल्या देशातले नाही, आपले नागरिक नाही, या देशाची घेणं देणं नाही, असे आस्तींचे निखारे, असे आस्तींचे साप जर या ठिकाणी तुम्ही संरक्षित केले, उद्या तुमचा परिवारही संरक्षित राहणार नाही, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना सचेत करायचं आहे. हा केवळ संयोग नाही आहे, हा योगायोग नाही आहे, हा एक प्रयोग चाललेला आहे भारताला खिळखिळ करण्याचा. या प्रयोगामध्ये अनेक लोक आहेत. काही लोक जाणतेपणाने आहेत, काही अजाणतेपणाने आहेत. काही लोक आपल्याच लोकांचा फायदा घेऊन आपल्याच लोकांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून विषमतेचं बीज पेरण्याचा प्रयत्न करतायत. आपला समाज हा खंडित राहिला पाहिजे. खंडित समाज हा कधी मुकाबला करू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर समाजाला खंडित कसं करता येईल, हा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. याचाही मुकाबला आपल्याला करावा लागेल, कारण आपल्याला एक बलशाली भारत हा तयार करायचा आहे. एक असा भारत की ज्यामध्ये प्रत्येकाला राहण्याकरता, जगण्याकरता सर्व प्रकारची व्यवस्था आहे, अशा प्रकारचा भारत आपल्याला तयार करायचा आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.